हाय गाईज, आज मी बनवणार आहे पायनॅपल शिरा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. पायनॅपल शिऱ्यासाठी मी ते घेतलं आहे 1 कप जाडा रवा, अर्धा कप अननसाचे काप. अननसाचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याचा मधला भाग नाही घेतला आहे. ड्रायफ्रूट्स घेतलेत. इथे मी पायनॅपल इसेन्स यूज करणार आहे. साखर अर्धा कप आणि मी केसर दुधात भिजत ठेवले होते ते घेतलेत आणि 1 कप तूप घेतलं आहे. सर्वात आधी मी एकदम बारीक गॅसवरती रवा भाजून घेणार आहे. बोटाला चटका लागेल एवढाच रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता त्यात मी 1 कप तूप घालते आणि तुपातही आपल्याला छानपैकी रवा परतून घ्यायचा आहे. छान परतून झालं की ह्यात मी भिजवलेलं केसर घालणार आहे. तुम्ही इथे येलो फूड कलर सुद्धा वापरू शकता. परतून झालेलं आहे छानपैकी. आता यात आपण अननसाचे तुकडे घालून घेऊया. अननसाचे तुकडे मऊ होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. आणि यात मी इसेन्ससुद्धा घालणार आहे. इसेन्स मी जास्त नाही घालत आहे, 2 ते 3 थेंबच घालते आणि ड्रायफ्रूटसुद्धा घालून घेते. हे छान परतून घेऊया. छान परतून झालेलं आहे. आता यात मी 2.5 कप गरम पाणी घालणार आहे आणि हे छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. 1 वाटीला 2.5 कप असं प्रमाण घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आता तुम्ही बघू शकता रव्याने छान पाणी ॲब्झॉर्ब केलेलं आहे. आपण हे छान मिक्स करून घेऊया. आणि यात मी आता साखर घालून घेते. इथे मी अर्धी वाटी साखर वापरते. जर तुम्हाला अजून गोड हवं असेल तर तुम्ही साखर वाढवूही शकता. हे छान परतून घेऊया. साखर मिक्स करून झाली की आपल्याला 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला बारीक गॅसवरती शिरा करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता तूप पण छान वरती आलेलं आहे. हे छान मिक्स करून घेऊया. आपला पायनॅपल शिरा तयार आहे. तर चला प्लेटिंग पण करून घेऊया. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि घरी नक्की ट्राय करून मला कमेंटमध्ये कळवा. तयार आहे आपला गरमागरम साजूक तुपातला पायनॅपल शिरा.